हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णास रेसिपी अँड ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावरान चवीची चमचमीत अशी गवारची रस्सा भाजी। या ठिकाणी पाव किलो गवार निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। गवारची भाजी बनवताना सगळ्यात आधी आपल्याला गवार ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यासाठी या ठिकाणी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला गवार आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। गवारवर छोटे छोटे काळपट डाग पडायला लागतात तोपर्यंत आपल्याला गवार भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सुरुवातीला गवार व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे गवारची चव छान लागते आणि त्याचा कच्चा वास सुद्धा निघून जातो। या ठिकाणी आता आपल्याला गवारची भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित फुलली की घालूया अर्धा चमचा जिरं। त्यामध्ये आता घालूया बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला कांदा लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे आला लसणाचा कच्चा वास निघून जाईल। यामध्ये घालूया बारीक चिरलेला एक टोमॅटो। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो मऊ झाले की त्यामध्ये घालूयात एक चमचा काळं तिखट। त्यामध्ये घालूयात 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे मीठ। तिखट, मीठ, कूट सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया, व्यवस्थित मिक्स करूया। त्यामध्ये घालायची आहे भाजलेली गवार। गवार घातल्यावर सुद्धा गवार पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित 1 मिनिट भरासाठी परतून घ्यायची आहे। सर्व मसाला व्यवस्थित गवारमध्ये मिक्स करायचा आहे। तुम्हाला जर गवारची सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून व्यवस्थित वाफवून ती भाजी तयार करू शकता, पण या ठिकाणी आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे मी जवळपास 1 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं। या ठिकाणी मात्र थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। कोणतीही रस्सा भाजी असो गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीला चव आणि रंग चांगला येतो। या ठिकाणी ताट झाकून आता आपल्याला 5 ते 7 मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। गवार जर खूप कोवळी असेल तर अगदी 3-4 मिनिटांमध्येच ती भाजी शिजते। 5 मिनिट भाजी व्यवस्थित ताट झाकून शिजवली आहे आणि पाहू शकता भाजीला कलर अतिशय छान आलेला आहे आणि भाजी पूर्णतः व्यवस्थित शिजलेली आहे। भाजी जास्त घट्टही झालेली नाही आणि जास्त पातळही झालेली नाही, अगदी व्यवस्थित गवारची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला हवी तेवढी पातळ घट्ट ही भाजी तुम्ही बनवू शकता। अतिशय सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे। भाकरीसोबत तर अशा पद्धतीची रस्सा भाजी खूप छान लागते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।